उच्च शिक्षित सुहृदय आणि समस्त करवीरकरांचं काळीज ज्यांनी अल्पावधीत आपलंसं करून घेतलं ते आपल्या सगळ्यांचं लाडकं युवा नेतृत्व आपल्या सगळ्यांशी संवाद साधताय. सगळ्यांना विनंती करतो अत्यंत शांत पद्धतीनं भैयांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकूया. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, माजी आमदार के.पी. पाटील साहेब, माजी आमदार राजेश पाटील साहेब, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, मानसिंग गायकवाड दादा, गोकुळचे संचालक युवराज बापू, अरुण डोंगळे साहेब, भैया माने, राजेश दादा, तेजस्विनी पाटील, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठावरची मंडळी, समोर जमलेले भागातून आलेले स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांवरती निष्ठा ठेवणारे सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र, पत्रकार आणि छायाचित्रकार, आजचा दिवस खरं तर स्वर्गीय पी.एन. साहेबांवरती निष्ठा ठेवणारे आणि प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण सर्वजण एका नवीन राजकीय वाटचालीसाठी इथं जमलेलो आहे. आज इथं बोलत असताना अगदी प्रामुख्याने ज्यांची आठवण येते ते आपले सर्वांचे दैवत स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांची. आदरणीय दादा, मी आपल्याला मगाशी सांगितलं, याच त्या जागेवरती मागच्या वर्षी आम्ही सर्व मंडळींनी स्वर्गीय पी.एन. साहेबांना शेवटचा निरोप दिला. ह्याच सोडोली परिसरामध्ये 1974-75च्या दरम्यान जवळपास 50 वर्षापूर्वी स्वर्गीय पी.एन. साहेबांनी त्यांची राजकीय वाटचाल चालू केली. जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये पी.एन. साहेबांनी काम केलं. जिल्हा बँकेत जवळजवळ 40 वर्ष साहेब संचालक म्हणून काम केलं. 5 वर्ष तिथं पी.एन. साहेब चेअरमन म्हणून राहिले. आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी खांद्यावर ठेवला. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. नेहमी आपल्या कार्यकर्त्यांसाठी झटले. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या वरती निष्ठा ठेवून पी.एन. साहेबांनी काम केलं.
मागच्या वर्षी PN साहेबांच्या निधनानंतर ज्यावेळी आमच्या या PN साहेबांच्या गटाची आणि आमच्या या PN साहेबांच्या परिवाराची जबाबदारी माझ्यावर आली, त्यावेळी सगळे कार्यकर्ते दादा ज्या पद्धतीनं PN साहेबांच्या बरोबर राबले, त्याच्या पुढं 2 पावलं जाऊन माझ्या पाठीमागे राहिले. एक कुटुंब म्हणून गेले कित्येक वर्षे ही लोक PN साहेबांवरती राहिली. PN साहेबांच्या पश्चात त्याच प्रेमानं आणि त्याच ताकदीनं ही माझ्या बरोबर राहिली, याचा मला अभिमान आहे. खरं एकंदरीत मागच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात बरेचसे फेरबदल झाले. PN साहेबांचे निधन झाल्यानंतर आम्हाला जी आपली जी माणसं वाटत होती, ज्यांच्यावरती PN साहेबांनी अपार निष्ठा ठेवली, त्या मंडळींना मागतं PN साहेबांच्या जाण्यानंतर साहेबांचा विसर पडला. PN साहेबांच्या घरी सहानुभूतीचे 2 शब्द बोलायला वेळ मिळाला नाही. खरं त्याच्या उलट दादा मला इथं आवर्जून सांगायचंय, माझ्या स्वर्गवासी आई गेल्या वर्षी PN साहेब गेले. या दोन्ही वेळेला पवार साहेब असतील आणि आपण घरी येऊन आमच्या परिवाराला धीर दिला, आमचं सांत्वन केलं. माझे आजोबा बोंद्रे दादांपासून, पवार साहेबांपासून, स्वर्गीय PN साहेबांपासून दादा आमचं आणि पवार घराण्याचं नातं राहिले. आणि आजचा हा प्रवेश आम्हा तमाम कार्यकर्त्यांसाठी हे नातं अजून घट्ट करणार आहे. आज जरी इथं प्राथमिक स्वरूपात माझा प्रवेश इथं झाला असला तरी दादा ही बसलेली तमाम जनता आज बसून राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ते आहेत. दादा काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या भोगवती कारखान्याच्या विषय संदर्भात आपल्याकडे भेटायला आलो होतो. आपण अगदी पहिल्या भेटीमध्येच आम्हाला कारखान्याला मदत करायचं आश्वासन दिलं. त्यानंतर काही दिवसांनी आपण बोलून आम्हाला या पक्षप्रवेशासाठी सांगितलं. त्यावेळी मी आपली परवानगी घेऊन सांगितलं आपल्याला की मला माझ्या कार्यकर्त्यांवरती बोलायला पाहिजे. खरं तर निवडणुकीनंतर एक खदखद आमच्या सगळ्यांच्या मनात होती. त्याला अनेक कारणं होती दादा. आणि हे सगळं चालू असताना नेमकी तुम्ही आम्हाला हाक दिली. गेल्या महिन्याभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची मी चर्चा केली, त्या सगळ्यांची बोलणं केलं आणि या सगळ्यांच्या सहमतीनं, सगळ्यांच्या साथीनंच आम्ही या निर्णयाला आलो. काही दिवसापूर्वी मी आपल्याला मुंबईमध्ये येऊन हा निर्णय सांगितला आणि आपण अगदी आवर्जून तुमचा प्रवेश घ्यायला मी कोल्हापुरातच येणार असं आवर्जून सांगितल्यानंतर आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. या सर्वांच्या साक्षीनं मी दादा एवढंच बोलतो आणि थांबतो. ज्या पद्धतीनं PN साहेबांनी एका विशिष्ट विचारसरणीनं काम केलं, एका घराण्यावरती आयुष्यभर निष्ठा ठेवली, इथून पुढच्या काळामध्ये मी आणि ही तमाम जनता आपल्याशी आणि आपल्या पक्षाची प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहणार आहे. त्या सर्वांच्या समोर आपल्याला एक विनंती दादा माझी राहील. ज्याप्रमाणे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा,
स्वर्गीय PN साहेबांवरती नेहमी एक पाठीवर हात होता. ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांची कुठलीही अडचण असली तर ती सोडवण्यासाठी देशमुख साहेबांनी नेहमीच आम्हाला मदत केली. त्याच पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये दादा आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणीला आपण पाठीची हात ठेवावा आणि आमची कामं व्हावी एवढीच आपल्याकडून आधीच मी माफक अपेक्षा ठेवतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळी प्रमुख मंडळी आणि तुम्ही सगळी तमाम जनता माझ्या पाठीशी उभे राहण्यासाठी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. आपल्या डोळ्यात दाटलेले अश्रू, PN साहेबांची आठवण आणि आशीर्वाद आणि त्यानंतर व्यक्त झालेलं मनोगत आपल्या सगळ्यांनाच पुढच्या काळामध्ये बळ देणार आहे. PN साहेबांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये विलासराव देशमुख साहेब यांच्याबरोबर असणारी निष्ठा कशी असावी हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. भविष्य काळामध्ये अजितदादांच्यावरती निष्ठा